ओम. ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती. ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपतये नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. जय ज्ञानेश्वरी. प्रथमतः चातुर्मास निमित्त चलता हिल तसले संध्याकाळाचे पूजा कार्यक्रमांक आणि सत्संगाक आयलाल तसले मागिले सगळे आत्मीय लोकांक हार्दिक जाल तसले स्वागत. एक गाव, ते गावा भितरी एक मनुष्य तेगेले परिवारा बरोबरी वास करता आशिल्लो. सान तेगेले व्यवसाय आशिल्ले. सहजानुची तो मनुष्य परमेश्वराले भक्ती बी जान आशिल्लो. ताका दिसताशिल्ले आपणा कडेन मस्तितले संपत उरका, ते संपत्तांनी हांवें बरें काम करका म्हणून. तेजे बरोबरी तेगेले मनाचे व्हड इच्छे म्हळ्यार ते गांवा भितरी परमेश्वराले शिवाले मंदीर नाशिल्ले. ते कोरते तेगेले बाप्पा बी आशिल्ले, हेक बी ते कोरते आशिल्ले. अशान ताका दिसता उरताशिल्ले खंय तरेची म्हाका संपत प्राप्त जालेली, तुंतुनी एक मंदीर बांदून घे न्हू, सगळे लोकांक एक देवाल दर्शन घेवचें अवकाश करून दिवका म्हणून. दैव योग कितकी ताका ते गांव आशिल्ले तसले एक संत आले, परिचय जाले. संता कडेन हें वचचें लागलो. तुमचे कडेन उपदेश घेतले. तिने सांगले बरेची ईश्वराला पूजा केले निमित्त ऐश्वर्य मेळटना. ऐश्वर्य प्राप्त कशें उरलेली ईश्वराले विशेष आराधना करची पडटा. हांव तुका सांगून दिता म्हूण सांगे न्हू. अनेक इतले अनुष्ठान ताका सांगून दिलेची आनीची ताका ते थोडे वेळ जप करचेक सुरवात करी म्हूण सांगले. ते गृहस्थाक मस्त आनंद जावन गेले. गुरुदेवान सांगला खंडितानूची हे परमेश्वर आराधना केले गेलेली म्हाका संपत प्राप्त जाता म्हणजे विश्वासाचेरी तो आराधना करूं लागलो. तुमी विचारतले ईश्वराक आनीची ऐश्वर्याक कसलो संबंध आसा. आमी ऐश्वर्य म्हणटा सहजानूच सांगचे लक्ष्मी म्हणून. लक्ष्मी न्हय म्हणटना आमी, लक्ष्मीची ऐश्वर्य देवतेची. जाल्यार ऐश्वर्य म्हणजे कितें शब्द आसा ते शब्द खुंत निमित्त आयल्ले म्हणून कल घालतना ईशस्य भावः ऐश्वर्यम, ईश्वरा निमित्त ऐश्वर्य शब्द आयलेले. अशान ईश्वराक ऐश्वर्याक अविनाभाव संबंध. ते निमित्ताने तो भक्त गुरुजीन सांगिल्ले प्रमाण, संतान सांगिल्ले प्रमाण सकाळीचे थोडे वेळ अनुष्ठान करून घेवन तिगेलो व्यवसाय करता आशिल्लो. अशें आसतना प्रायः तिगेले प्रार्थने परमात्मा पर्यंत पावणकी कितकी. एक दिवस परमेश्वर स्वप्ना येवन ताका सांगता आसा पळय
गांवाचे भायरी एक झाड आसा, ते झाडाचे तोग्गू संपताचे कोपरी आसा. अशें न्हू ते तूं काण घे, तूं तेणी मागीर मंदीर बी बांदी, तूं बी बरें करी म्हूण सांगे न्हू ताका सपना भितरी दृश्टांत येता. तेन्ना हे भक्ताक अत्यंत संतोश जाले. तो गांवा भायर गेलो, थंय एक पिपळा रूख आशिल्लें हयी, थंय रातो चुंगे न्हू सहजानूची फोंड काण पळयले, तेके कोपरी वरकी मेळ्ळे. तेगे खुशीक पार मिना पाप. सहजानूची ते कोणाक गुत्तनशीची घरा घेवन आयलो आनी दवरून घेतलो. दवरून घेवन त्या संता कडेन गेलो. गुरुदेवा, तुमी सांगलेशीची म्हाका परमेश्वर आशिर्वाद मेळ्ळे, ऐश्वर्य बी प्राप्त जाले, भूनिधी म्हाका परमात्मान सांगून दिवशील आसा. अशें हांवें न्हू मुखारी ते देवस्थान कशें करता, तेजी वापर कशें करता म्हण तुमी सांगता म्हूण सांगे न्हू मागणी केले. तेन्ना त्या संतांनी देवस्थानाचे आय, गोपुराचे हायट हें सगळेच एक वेवस्थीत गंगे न्हू अशी बांदी, तुका बरें जाता म्हण सांगे न्हू ताका सगळेची एक नक्षी पुरा काण घेवन दाखोवंक गे न्हू ताका सांगलें. ते पद्दती प्रमाण सगळे गांवांतल्या लोकांक सांगूंक गे न्हू हें एक सुंदर जालें तसलें मंदीर बांदता आसा. मंदिरा काम 1 वर्सा भितर परिपूर्ण बी जालें. आनी परमेश्वरा प्रतिश्ठेक संता वरकी आपूण हाडले ताणें. संता हातेच्यारीची परमेश्वर प्रतिश्ठेले. थंय एक पुजे वेवस्था केले, बरे रितीचेर पूजा चलता आसा. हें गृहस्थ आतां गृहस्थ्यान उरना, श्रीमंतान परिवर्तीत जावन गेलो. कारण ताका ऐश्वर्य मेळालें. अशें हांवें न्हू थोडे पयशे दान धर्म वांटूंक गे न्हू आनी थोडे कितें पयशे आसा तो तेगेले वेवसाया लायन घेतलो. अशें हांवें न्हू थोडे पयशे निमित्त दिवस तो अभिवृद्धी येता गेलो. लक्षाधीश आशिल्लो कोट्याधीश येता गेलो, कोट्याधीश आशिल्लो अब्जाधीश येता गेलो. अशें तेगेले वेवसाय वाडता गेले. केन्ना मनुष्य श्रीमंत येतकी तेन्ना सहजानूची तेगेले लागीं हांव तुगेलो म्हण येता लोकूय जास्त उरताची केन्नाची. अशी अनुची अनेक लोक तेगे कडेन आयलेची, हांवें तें करचें आसा हें करचें आसा, तूं आतां दुड्ड थोडे उदार जावन दी, नंतर आमी तुका दिताची म्हूण सांगे न्हू. मस्त लोकांनी तेगे कडेन पयशे मागून व्हरले. जाल्यार हे कसले विचार करना, विचारतात न्ही वे, एक विश्वास परतून दितलेची म्हूण सांगे न्हू अनेक लोकांक पयशे दिल्लो. तेगेले चल बी व्हड येता आशिल्लो, शिकता आशिल्लो तो, शिकूंक बाप्पालो वेवसायाक आयलो. मात्र थोड्या वर्सां भितरी हें सदग्रहस्थ निधन जावन गेलो, मेल्लो. तेन्ना तेगेले पोतू ते वेवसाय मुखार करोवचे लागलो. जाल्यार ते वेवसाय पुत्ता खातीर लागलो ना पाप. कितके प्रयत्न केलो, अनेक कितले वेवस्थेचेर मुखार वच्चे गेल्लो, जाल्यार लुकसाण जावन गे न्हू मस्तितले कठीण प्रसंग ते पुत्तान अनुभवशीचे पडले. अशें गे न्हू ताका दिसले बाप्पान मस्तलो पयशे दिल्लो आसा म्हूण सांगे न्हू खातें कितें बरयलें उरता, खातें पुस्तकान पळयलें ताणें. अनेक कितले लोकांक नांव आशिल्लें. तिंकूचे विचारले बाप्पान पयशे दिले हांगा आसा, तुमी मागीर पयशे परतून दिया म्हणून. तेन्ना लोक हुशार न्ही वे, तेणें सांगलें तुगेले बाप्पा आसतना दीन जाल्यार आमी ते पयशे पुराचे. त्यान बरोवंक येता जाल्यार आमी कितें करचें, आमी दीन जाला म्हूण सांग उठलो हात वचून सोडलेची. अशें न्हू मस्त पश्चाताप केले का, दिवस काडचे कश्टाले, कितें करचें आतां आपणांनी म्हण सांगचें. पश्चाताप उरलो. एक बड्ड्याक दिसता आशिल्लें मागीर बाप्पाक हंडी मेळ्ळा म्हण म्हाका गुत्त आसा, उठूं खंय पयशे बाप्पान खर्च केले ना, जाल्यार कितें जालें कितें कसले म्हूण सांगून विचार करचें लागलो. वरो खंय तरी बाप्पानी समृद्ध जालें तसलें संपत खंय तरी निंपून दवरली की पळया
म्हूण सांग न्हू बाप्पा येयले अनेक पुस्तक काण पळयचे खंय तरी बरोवन दवरकी पळयचे का तरी प्रयत्न करचे लागलो. सहजानूच एका देवा विशयी भितर भक्ती कमी आशिल्ले, देवारमाक पुजे मात वता आशिल्ल्यो, बाकी टायमार वचनाशिल्लो. जाल्यार भितर अनेक इतली पुस्तक आशिल्लीची अशी एक पुस्तक पळया म्हणून शिवसहस्रनाम पुस्तक अशें काण पळयलो. थंय एक कडेन बरोवन आसा. ते पळयचे भितरी हें चल्ल्याक संतोश जावन गेले. थंय बरयलें आसा शिवरात्र दिवसू दनपारचे 11 घंटेक निधी गोपुरांत तुका दवरलो आसा म्हूण सांगे न्हू एक थंय मेन्शन केल्लें आसा, नोट केल्लो आसा, बरयलें आसा. तेन्ना हें श्रीमंताक चल्ल्याक आनंद आनंद. ओहो मागीर बाप्पानी शिवरात्रीचे दिवसू दनपार 11 घंटेक गोपुराचे तोग्गू कलशा तोग्गू संपत दवरलो खंय म्हण सांगून विचार कंगे न्हू ते बांदिल्ले देवस्थानाक गेलो. अशी गोपुरां पळयलो ते खाली आशिल्ले, होलो जावन आशिल्ली त्या पुराची. तेका मना भितर दिसले प्रायशः ते कलश कितें आसा तातूंत तूं तोग्गू कितें तरी दवरचें बरें मागीर बाप्पानी म्हणून कलश फुटयलो. खंय कितें मेळटा, खंय जर चुकून घेवन ते आपापी देंवन आयले कितकी म्हण गोपुरवरकी काडलो, खंय मेळटा. अशी हांवें न्हू हेका दुड्डा चिंत आशिल्ले म्हूण सांगे न्हू हेणें देवस्थानावरकी काण घातले. लोक विरोध केल्ले बी आयकल ना, पयशे आनी परतून बांदून दिता म्हूण सांगे न्हू रिक्वेस्ट कंगे न्हू देवस्थान पुरा काडले. जाल्ले बीची तेका एक पयशेचे तुकडवरकी मेळना. तेका मस्त निराश जालो. अयो पयले म्हागे कडेन पयशे ना. तेजे बरोबरी परमेश्वराल देवस्थान काडटा तसले पाप काम हांवें कोण सोडला आतां, कितें जालें मागीर जिवन आतां म्हणजे पश्चातापा भितरय उरून गेलो पाप. पण अशें पश्चाताप करता आसतना तेका एक याद आयले. मागीर बाप्पा हांगा गांवा भायर आशिल्ले एक संत केन्ना मेळटा उरता आशिल्लो. ती कडेन वचूंक न्हू कितें तरी एक पर्याय सोदूंक घेया म्हूण सांगे न्हू तें पुस्तक घेवन गेलो आनी संता दाखयले अशी अशी. मागीर बाप्पा न्ही हें पुस्तक भितर बरयलें आसा शिवरात्र दिवसाचे दनपारचे 11 घंटेक कलशा तोग्गू पयशे दवरला म्हणून. अशें तें सोदूच हांवें कलश काडले, गोपूर काडले, देवस्थान पुरा काडलें, म्हाका खंयचे पयशे मेळना, हांव कितें करूं. मागीर मी थोड चूक केल्लो आसा, म्हाका कितें तरी बरें जावचें वाट दाखया, हेजी परिहार सांगया. मागीर बाप्पान दुड्ड खंय दवरला म्हणून म्हाका मेळटा म्हणून. संत एक 2-3 मिनटां वाट घेवन पळयल्याची. तिणें सांगलें आज हें उतर विचार जावत ना मारया, तूं फाल्यां यो, हांव विचार करून तुका सांगता म्हणून. तशी तो परतून चल घरा गेलो. दुसरा दीस परतून आयलो. संतान ताका सांगलें तूं गेले बापा हें बरें जालें, म्हाका कळ्ळें विशय कितें म्हूण सांगे न्हू. जाल्ले रे तुगेले बापा हें पयशे दवरला आसय जाल्यार ते पयशे आतां तुका मेळूंक शकत ना. ते पयशे तूं एक काम करी, पयलीं नेमकीच तें देवस्थान बांदी, तुका तुमचे पयशे मेळटा म्हणून. पयले कडे पयशे ना आनी नवें देवस्थान बांदचें, पयशे मेळटा म्हणजे गॅरंटी कितें. तेन्ना संत सांगता आसाची तुका तुवें बापावचो विश्वास आस न्ही, मागणीचो विश्वास आस न्ही, करी. पयलीं देवस्थानाचे कितें तेणी पयलीं कांड जालें, एक प्लॅनिंग आशिल्लें तें परतून दिल्लें अशें तें सांगिल्लें तुवें बापाक, तशी करी म्हूण सांगे न्हू. आनी कोणाक काणकी वचूंक गे न्हू, रीण घेवंक न्हू, आशिल्ले प्रमाणाची देवस्थान बांदलें ताणें. प्रायशः देवस्थान पुनः यथावत जालें. माघ मासाक ते प्रतिश्ठापन ओरके केल्लें आनी थोडे दिवसा नंतर शिवरात्री येवची. माघ मासा भितर शिवरात्री येवची सहजानूची. अशें हांव न्हू तो पुनः गेल्लो. तुमी सांगले अशीची रीण करून हांवें देवस्थान बांदिल्लें आसा, आतां तरी ते कोपरे खंय आसा, संपत खंय मागीर बाप्पान निंपून दवरला, ते दाखयची वेवस्था करया म्हणून. तेन्ना संतान सांगलें गडबड नाका, शिवरात्र दीस यो, ते दिवस बाप्पान दवरलेले पयशे हांव तुका दाखोवन दिता म्हणून.
हे पुस्तक मूळ तुरी काही अर्थाल ना संतांचे विश्वास बापायन दरबल असा म्हणजे गुतबी असता का अशान परतून घरा गेलो. शिवरात्रीचे दिवस आयले. संत 10 घंटेकाची देवस्थानाकडे येऊन राबल्याची. देवस्थानाकडे येऊन राबवून गे न्हू सुतलूची प्रश्न घालता असाची. सामान्य 11 घंटेचे वेळा लागी लागी सूर्य येता असा. तेन्ना ते संत फाटल्यान गेल्याची. देवस्थाना फाटल्यानी एक कणे देवस्थान गोपुराचे सावळी पडता आशिल्ले. संतान सांगले हांगा तूं फोंड काडी तुका संपत मेळटा म्हणून. तेन्ना तो सांगता आसा हांगा दवरला न्ही मागीर बाप्पानी कलशा तोगू दवरलेले. तुका ते उठ नाक रे हांगा फोंड काड तूं. तो पाप पोतू उपाय नासतना आनी परतून आळा घेवन येवन फोंड काडशिता. थंय ताका संपत्ताचे आनी व्हड कोपरिगी मेळटा. संतोश आवत ताका. संतोश वचून गे न्हू ते संताक धन्यवाद सांगता. आनी कितें ताणें देवस्थानाचें रीण केलेलें तें रीण पुर्तीची मुक्षिता आनी परतून वेवसाय करता. तो बरें येता म्हणजे कथा आयकले नंतर प्रायः मनुष्य जिवना भितरी अनेक कितें प्रसंग उरताची. ते प्रसंग आमी अर्थान घेवचे जावत ना. कोण तरीच ते प्रसंग सोडून घेवन आमकां सांगतलो कोण तरी एकलो गुरू उरका मार्गदर्शक उरका म्हणजे सत्य हें काणी निमित्त आमकां कळून येता. प्रायशः तो संत तरी मेळनाशे उरलेली. हेका ते आस्ती मेळनाशिल्ले आनी हेका एक पयशे मेळनाशिची. हेणें आत्महत्या करून वचची कशी कितकी. पळया ते संतांनी ताका वाट दाखयले. ते पयशे खंय आसा म्हूण अर्थ तेणें काडले. सहजानूच आमी पुरा कितें करता पिशेपणा भितरी. गोपुरा तोग्गे आसा म्हणून गोपूर काडता वता बीन आहा. तूं तो बरयलो आसा शिवरात्र दिवसाचे 11 घंटेक कलशा तोग्गू म्हणून. टायम बरयलो कित्याक धनपार म्हणून बदल कित्याक. हें उठ्ठी विचार करूं गेलतना ते विचार कोणा येवचे शकता. ते म्हालगाडे मात येवचे शक्त बीन आहा. ते गुरू लोकां मात येवचे शक्त बीन आहा. बाकी लोकां ते कशे जातले. आमी सगळे लोक पामर न्हू कितें त्या पुतान केलें की तशी करतले बीन आहा. तेजी रहस्य कळकाम जालें आसतरी प्रायशः गोरू म्हालगडे अनुभवी लोकांले सहयोग आमी घेवचे पडटा. अशानुची आमगेली गुरू केन्ना सांगता उरता आशिल्लेची म्हालगड लोकांले गुरूजना लोकांले सहाय नाशिची आमी खंयचे अर्थान घेवचे आसता जिवना भितरी. खंयचे एक प्रसंग आयले समस्या आयले कश्ट आयले आसतरी आमी तेंगे कडेन वचचे का मार्गदर्शन घेवं का. तिने सांगिल्ले प्रकार चल्लेरी खंडीच्यानूची आमी पार येताची कश्टांतून दूर येताची म्हूण सांगें न्हू. खरें है हें. केन्ना आमकां समस्या उरता त्या समस्याचें कारण आमकां गुर्तुरतना ना समस्या परिहार करून मुखार वचचें आमकां वाट गुर्तुरतना तेन्ना वाट दाखयतले आमगेले म्हालगडे आमगेले गुरू आमगेले संत म्हणजे आमी केन्ना याद दवरून घेवचें पडटा. अशें हांवें न्हू जिवनाचे कितें अनेक इतले प्रसंग आसाची. ते प्रसंगांतल्यान जरी आमकां पार देवप म्हण जालें आसतरी ते प्रसंगाचे धर्मशास्त्राचें रहस्य जरी आमकां गुंतवप म्हण जालें आसतरी प्रायशः गुरूक शरणागती नाशिची म्हालगड लोकांक शरणागती नाशिची दुसरो वाट ना आमकां. धर्मशास्त्र अशी वाचूं गेल्यार आमकां कळना म्हणना अर्थ जाता. ताचें कितें रहस्य आसा तें रहस्य कळकाम जालें आसतरी गुरू मुखांतर तें कळून घेवंक ना. तें सगळें रहस्य सगळें पुस्तकां बरयलें उरतना. धर्मसिंधू पुस्तक मेळटा मनुस्मृती पुस्तक मेळटा भागवत आदी महान ग्रंथ मेळटाची. हे ग्रंथ वाचलेरी आमकां काणी कळटाले कशें चलका म्हूण कळटाले. तें कितें चलका तें कांय कळटना आमकां. तें कितें चलका तेजे फाटल्यान रहस्य कितें हें उठो कळकाम जालें आसतरी आमी गुरूक म्हालगडेक शरणागती येवपाची तेंगे निमित्त आमी कळून घेवचें पडटा. मागीर जिवना भितरी तसले 3 गुरू मागीर जिवना भितर मेळ्ळेची. धारवाडा भितरी करकी भितरी बुच्चन शास्त्री म्हणून. नंतर आमगेले जन्मदाता जाले तसले. हें तिगो लोकची धर्मशास्त्रा भितर चितले निष्णात बी हे चितलेची विशेष जालें तसलें ज्ञान अनुभवान तिणें सिद्ध करून घेतिले. तेंगे निमित्त मस्त चितले
विशयी कळून घेवचें आमकां अवकाश मेळ्ळे जिवना भितर. प्रायशः ना अशी उरलेली आमी बेची खंयची पुस्तकाची बदनेकाय वाजोवन बसतली कितकी हें तशें जालें ना. अनेक कितें रहस्य तिंगली भितर कळका तरी आमकां थोडें उलयता तसलें धैर्य आज मेळटा आसा आमकां. आमगे गुरू कडेन खंयच्या प्रश्न केले बेची ताका उत्तर तेणी सहजान दिता आशिल्ल्याची आनीची योग्य जाल्यार दिता आशिल्ल्याची. बाकी लोक उत्तर दिताची सारकें उत्तर दिताची कशें उत्तर दिताची जाल्यार तिंगेली तशी नाशिल्ली पद्दती. धर्मशास्त्राचे कितले विशय आसा ते कळून दिवचे. आमी कितले प्रश्न तेंका विचारले म्हणना जितले प्रश्न विचारलाच तितलें उत्तर तेणी प्रितीन दिलाच. खंयचोक उत्तरा खातीर काण घातलो ना. सहजानूच आमी विचारले. आमी देवालय आरती करतात न्ही. आरतीक हळदी पिठ आनी कुंकुमाचे कुंकुम घालून न्हू अक्षत घालता घालका आमी म्हणून सहजान आमी आरती करताची मंगळ आरती करताची. ते मंगळ आरती करता आसतना ते मंगळ आरतीक हळदी पिठ कुंकुम धरून घेवन फूल की जालें धरून घेवन आमी आरती करताची. आमगे मना कितें प्रायशे ते आरती कांड जाले नंतर कुंकुम लायन घेवचे आरती घेवचे हेजे खातीर आमी करताचे म्हणजे भावना आमगेली. जाल्यार आमगेली गोर सांगता आशिल्ल्याची ते आरतीक कुंकुम हळदी पिठ घालून घेवन फूल दवरचे वखदार घालचे कित्याक म्हणून सांगलेली तो कितें आरती भितर अग्निदेव आसा ताका आमी पयलीं पूजा कर रे पूजा करून ते आरती देवा काडका म्हणून. खंयचे वस्तू देवा म्हाका बरें काम जालें आसतली ताका एक पूजा करून ताका एक योग्य ते दिन व्हरचें पडटा. अशा न्हू आरती लायले नंतर ताका हळदी पिठ कुंकुम घालून घेवन अक्षत घालून घेवन ताका गौरव दिवन घेवन आमी ती आरती काडलेली तुमचो निमित्त अग्निदेव प्रसन्न जाता. तो अग्निदेव तो परमात्माक ते दिव्याचे लागीं वचून घेवन ते दिव्याचे घेवन येता ते आमकां जिवना भितर बरें करता. अशें घेवन आरतीक आमी काडकिंत पयलें हळद कुंकुम फूल अक्षत घालून घेवन नंतर ते गौरव दिन अग्निदेवा गौरव दिन आरती काडका म्हणून. प्रायशः हें कितें कल्पना आसा हें कल्पने अशी आमी घेवचें शकत ना. आमी कित्याक वयताची हें एक पद्दती हां तशी कर कशी दिसता रे म्हण करताची. आतां विचारची काम ना पयले उठ खान तयारी अगदी लायची पयले उठ हळदी पिट्ट कुंकुम घालून आरती लायन आरती करताची. ते हांव चूक म्हणून वतना जाल्यार ते न्ही पद्दती. आरती लायले नंतर अग्नी केन्ना प्रज्वलीत जाले थंय ताका गौरव दिवचे तरी हळद कुंकुम फूल अक्षत घालून आमी कितें करता आरती काडची कितें आसा पद्दत आसा ते योग्य जाले तसले पद्दती. जाल्यार आज आमगे मना कितें हांव गेला आरती हळदी पिठ घालका इतलेच हळदी पिठ कुंकुम घालका इतले सोडलेर कितें कथा घालका हें खंय आमकां गुत आसा हेजी कल्पना आमकां खंय आसा. अशें घेवन प्रायशः हें कितें धर्मशास्त्राचें रहस्य जावका हें रहस्य जावं केल्यार गुरू मुखांतर हें कळकविना सहजानुची आमी अशी वागता गेल्यार हें उठूची अनुभव येवच ना. अशानुची गुरूक तितलें महत्व स्थान आमगेलें भालकर लोकांनी दिल्लें आसा. अशानुची गुरूक ब्रह्मा विष्णू महेश्वर रुपाचेर आराधना केल्ले संस्कृती आमगेली हें भारतीय संस्कृती. अशें घेवन आमी सगळोकुची गुरूक शरणागती या आमगे कितें संदेह आसाची धर्मशास्त्राचे ते संदेहाचे निवारण आमकां घेया. आमी कशें चलका कशें उरका कशें केल्यार परमात्मा लागीं पावयत परमात्मा आशिर्वाद आमी घेवीत म्हण कळून घेया. तन्मुखांतर आमी सगळोकुची बर दिया. तसले एक अनुग्रह भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळो करो म्हणचे एक विशेश तसली मागणी श्रीदेवीले चरणां भितर दवरता आसा. मस्तितले संतोश जाता आसा. चातुर्मास्याचे कार्यक्रम बरे तरेचेर देवील्या आशिर्वादा निमित्त तुमगे सगळो सहकार निमित्त चलता आसा. आज उरकीची अनेक कितले पाद्यपुजा कार्यक्रम जाल्याची अनेक कितले अन्नदान सेवे महाअन्नदान सेवे आजी सगळे कार्यक्रम जाल्याची प्रायशः ते सगळे कार्यक्रम चलून दिले तसले मागीर सगळे लोकांक हात धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणचे प्रार्थने करता आसा. विशेश हांव न्हू आजी शिरशीचे मागेले सुवर्णकार संघाचे सगळे पदाधिकारी लोक आज आयलेलेच हेंगे न्हू आजी तेणी पाद्यपुजा सेवे केले
मस्त चितले प्रितीने तिने ह्या कार्यक्रमा भितर भाग घेतले. मस्त बरें दिसलें. गेल्या वर्सा तेंगे थंय चातुर्मास जालें ते याद करतना आजी येवन घेवन सगळे आमगेले अध्यक्ष जाल्ले प्रभाकर अण्णा त्यांनी सगळे टीम घेवन येवन घेवन बरें सहकार दिले अशा न्हू थिंकवीची हार्दिक अभिनंदन सांगता आसा. तेजे बरोबरी विशेश आमगे न्हू आज हे चातुर्मास कार्यक्रमाक 3 लोकांनी एक दिवसाचे संपूर्ण चातुर्मास्य सेवे दिल्ले आसाचे. ते म्हळ्यार श्रीयुत विष्णू एन कुर्डेकर दावणगेरे हेन्नी आज तेंगे कुटुंबा बरोबर येवन घेवन मस्त म्हालगडतीने मस्त प्रितीन आयल्याची प्रितीन येवन घेवन आज हे चातुर्मास कार्यक्रमाक एक बरें सहयोग दिवन घेवन एक अद्भुत जाल तसले चातुर्मास कार्यक्रमाक अनुकूल करून दिले आसा अशें सांगून मागेले विष्णाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता देवीले आशिर्वाद म्हणचे प्रार्थने करता आसा. तेजे बरोबरी मागीर दावणगेरीचे अत्यंत आत्मीय जाल तसले चंद्रास के रायकर हिनी बी तशीची आज प्रितीन आयल्याची हे एक चातुर्मासाचे संपूर्ण सेव दिल्याची मस्त सेव तीन दिता आसाची. ही एक विशेष सेवे तीन दिवंक घेवन हे चातुर्मासा कार्यक्रमाक सहयोग दिल्लो आसा अशें सांगून मागीर चंद्रासणाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद दिलो म्हणचे प्रार्थने करता आसा. तेजे बरोबरी आज न्यामती आनी दावणगेरी दोगू लोक भाव तिनी ते दोगू लोक भाव मेळून आज एक व्हड सेवे हांगा एक दीस संपूर्ण सेव दिल्लो आसा. ते म्हळ्यार आमगेले अत्यंत आत्मीय जाल तसले श्रीयुत रत्नाकर जी रायकर आनी श्रीयुत श्रीनिवास जी रायकर दावणगेरे तिनी न्यामतीचे रत्नाकर अण्णा श्रीनिवास अण्णा दावणगेरीचे हिनी एक व्हड सेवे आज हे चातुर्मास कार्यक्रमाक दिल्लो आसा. तेजे बरोबरी विशेश सांगून आज चातुर्मास कार्यक्रमाक हांगा अन्नदान चलता उरता म्हणटा बदल सामान्य 4-5 क्विंटल तरकारी हाडून घेवन तिणी विशेष सहयोग दिलो आसा. न्यामती गांवाक मठाक मस्त लागीं संबंध. आमी प्रति वर्ष रथोत्सवाक कसले तरी जेवणाक वेवस्था करता म्हणजे आसलेली न्यामती गांवांत न्ही सगळे तरकारी कितें आसा ते सगळे तरकारी आमकां येवन पावता तसली वेवस्था न्यामती गांवांतलो करता. जेन्ना भितर रत्नाकरमा मेन तिणी मुखंड जावं गे न्हू ते सगळे कार्यक्रम करता आसाची अशें सांगे न्हू रत्नाकरणांनी श्रीनिवासणांनी दोग लोकांनी मेळून आज एक दिसा संपूर्ण चातुर्मासी सेव दिलो आसा. तांकां हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद दिलो म्हणचे प्रार्थने करता आसा. आज कितें आमकां हांगा सगळे लोकूचे लाईव्ह पळयचे कार्यक्रम पळयता आसाची ते कार्यक्रम पळयचेक विशेष सहयोग मागीर श्रीनिवासनाले चल तसलो चंदन आनी नंदन अशें दिसता. हां दोग लोक भाव मेळून घेवन तिणी छंद करून सगळे लोकांक कार्यक्रम पावूं तसले वेवस्था करता आसाची. प्रायशः हेजी बरोबरी चंदन राणा बी हार्दिक धन्यवाद सांगताची करतना सांगचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबरी आज विशेश आमगेन उदयास्तमान सेवे 50,000ची एक सेवे व्हड सेवे आज हांगा दिल्ली आसा. ते म्हण सांगलेरी मागीर आत्मीय जाल तसले कन्नड दैवज्ञ संघ दावणगेरे हेजे अध्यक्ष जाल तसले रमेश अण्णानी आनी तेंगे सगळे परिवार 60-70 लोक तिने आज हांगा येवन घेवन आज तिने एक व्हड सेवे दिल्ली आसा. जाल्यार तेंगे संघात नांव कन्नड दैवज्ञ संघ म्हणून तिने दवरून घेतिल्लें आसा. तिंग कोंकणी कळटना म्हण न्ही कोंकणी कळटा जाल्यार उलयची कमी. आमी दावणगेरी की बेंगळूर की वचूंक न्हू प्रायशः एक 40-50 वर्सांचे पुरो जास्ती म्हळ्यार 60 वर्सांचे पुरो जास्ती म्हळ्यार 100 वर्सांचे पुरो जाल्यार आमचे पयलीं आयलेले ते लोक पुराचे अशें हांगचे लोकां भितर मेळून घेवन तिणी पुराची कोंकणी सहज आनी थोडे उलयची कमी जाले कन्नड जास्त जाले अशें आमगे न्हू तिणी एक संघटन करून गे न्हू प्रायशः 200 घरां आसा तेंगेले हांगा कन्नड उलयतना मागीर दैवज्ञ संघाचे अशें न्हू तिणें सगळे लोक संघटन जावन गे न्हू कन्नड दैवज्ञ संघ म्हणून करून गे न्हू बरे रितीचे बरे कार्यक्रम तिणें करता आसात. प्रति वर्षाची प्रतिभा पुरस्कार करचे वो लोकांक सहाय करचे वो तेजे बरोबर व्हड सायट उरकी घातली तेणी कल्याण पंचकथांनी अशें आमगे न्हू प्रायः तेंगेले एक संघटन निमित्त आज एक व्हड सेवे 50,000 सेवे मागीर रमेश अण्णांनी आज हांगा दिल्लो आसा. प्रायशः रमेश अण्णा उठलो का परिचय आसाची तिंग सहजन उलयले कोंकणी कळटना कितें तुमकां म्हणून ना म्हणजे म्हाका कोंकणी कळटा कोंकणी अर्थ बी येता म्हाका उलयचें बी कळटा जाल्यार आमगेले कोंकणी कन्नड लोकांक कितें आसा कोंकणी अर्थ येता उलयचें कळटना पुराची म्हूण सांगेन. प्रायशः खंय की हें एक कन्नड म्हणचे निमित्त खंय की आमी तिनी दूर आसा की म्हूण दिसता थोडे दूर मस्त दूर न्ही थोडे दूर आसा कितके म्हूण दिसता आसा जाल्यार हांव सांगचें कोंकणी बी वच्च्यो कन्नड बी वच्च्यो दैवज्ञ म्हणचे एक जावंक न्ही पुराय आमी तशें जाल्यार कितलें बरें आमकां अशें आमगे न्हू
आमगे कितें कन्नड देवरी संघाच्या दावणगेरे लोकांनी कितें एक अद्भुत जाल्लो सेव दिलो आसा ते अद्भुत सेव दिले बदल तांकां हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करचे इश्ट करता आसा तेजे बरोबर आज एक व्हड सेवे आज हांगा जाल्लो आसा ते म्हण सांगलेली चातुर्मास्य संरक्षणा सेवे व्हड सेवेचे आज व्हड सेवे जेंगे न्हू आज एक विशेष तसले कार्यक्रमाक सहयोग आज मागेले मूलतः हिरगुतीचे आज दावणगे भितर आसता तिनी अत्यंत आत्मीय जाले तसले श्रीयुत चंद्रशेखर उत्तम वेर्णेकर हिनी एक व्हड सेवे आज हांगा दिल्लो आसा प्रायशः चंद्रशेखर नाल्ल परिचय आमकां आसा ना म्हणना जाल्यार तेंगेले बापूय जाता तसले उत्तम आम्हाला परिचय जास्त आमकां त्यांनी हिरगतीक उरता आशिल्ल्याची विशेष जाले तसले समाज संघटन करचे देवस्थान अभिवृद्धी करचे लक्ष्मण देवस्थानाक मस्तीतले बरें काम तेणी करून दिलेले मठावले तितले अभिमान तेणी दवरूंक घेतिले अशा न्हू तेंकां मठाक निरंतर एक संबंध अशें आमगे न्हू प्रायशः थंय एक बापायन केलेले विशेष संस्कार कितकी पुण्याय कितकी आजी चंद्रशेखर अण्णांनी सगळे कुटुंबा बरोबर येवंक न्हू आज एक व्हड सेव दिवंक न्हू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक विधिवत आमगे न्हू एक सहयोग दिलो आसा अशें आमगे न्हू मागीर चंद्रशेखर अण्णाक आनी तेंकां सगळे कुटुंबा लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीले आशिर्वाद उरो म्हणचे प्रार्थने करताची अभिनंदन सांगचे इश्ट करता आसा तेजे बरोबर विशेष आमगे हाजी संध्याकाळा भितर प्रति दिवसा प्रमाणे मागेले आवय लोकांनी ललिता सहस्रनाम रामकृष्ण स्तोत्र वाजल्याची तेज नंतर सुंदर जाले तसले भरतनाट्य कार्यक्रम वरकीची आमी पळयले आमगेले आख्खे जाले तसले कुमारी रिशिता आर शेट आनी कुमारी सिंचना आर शेट हिंनी सुंदर जाले तसले ईश्वराले एक गाणे भितरी सुंदर जाले तसले नृत्य तिने हाजें प्रदर्शन करून घेवन ह्या कार्यक्रमाक एक बरें सहयोग दिलो आसा तेंगेले प्रतीप पळोवन घेवन संतोश जाले अशें मागीर दोगूय आख्खा लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीले आशिर्वाद उरो म्हणचे प्रार्थना करता आसा तेंगे जीवन उज्ज्वल जावं म्हणून प्रार्थना करता आसा तेजे बरोबर प्रायशः 6 घंट्या नंतर आमी सुंदर तसले कार्यक्रम पळयले स्टेजा वयचे अत्यंत मधुर जाले तसले हृदयंगम जाले तसले एक सुंदरसो भजना कार्यक्रम आमी आयकले ते भजना कार्यक्रम चलोवन दिले आमगेले दैवज्ञ भजना मंडली शिर्शीचे आमगेले संतोष नाले सगळे तंड तिने आज हांगा येवंक घेवन चंद्र तरी हे भजना कार्यक्रम चलोवंक घेवन ह्या कार्यक्रमाक एक शोभ हाडलो आसा अशें हांगा न्हू संतोष नाक आनी तेंगे सगळे तंडाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीले आशिर्वाद उरो म्हणचे प्रार्थना करता आसा आमी गेल्या वर्सा मातशें कळतना थंय वरकीची तिणी 2-3 पट्टी भजन कार्यक्रम चलोवन दिले ते आयकचे आमी थोडे पयले वचून बसता आशिल्ले चितले समुद्र कंठा भितर छंद करून तेंगे टीम तशें आसा 10 लोक तिणी बसताचे वेदिकेचेर बसून छंद करून एक जान प्रायशः एक कुटुंब वरकी तशान उरता की ना की आमी जाल्यार ते सगळे वेगवेगळे लोक जाल्यार एक जान बसून कितें कार्यक्रम करताची हे अत्यंत सुंदर कार्यक्रम करताची अशें हांगा न्हू ते सगळे लोकांक देवीले आशिर्वाद उरो बरें जावं म्हणचे प्रार्थना करता आसा मस्तीत संतोष दिसता आसा चातुर्मास्य कार्यक्रम बरे तरेचेर चलता आसा आज वरकीच अनेक लोकांनी नैवेद्याक कण हाडिल्लो आसा ते नैवेद्य कण हाडिल्ले सगळे मागीर समाज बांदव लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता आसा अभिनंदन सांगता आसा आनी थोड्या वेळा भितर आतां हांगा तीर्थ दितलेची सगळे लोकांनी तीर्थ रांयशी येवन घेवन स्वामीजी पांय पडून प्रसाद घेवन महाप्रसाद घेवन म्हाका सगळे कार्यक्रमाक सहयोग दिवका म्हणचे विशेष तसले मागणी करताची तुमकां सगळे लोकांक बरें दिवं म्हणचे पुनः श्री ज्ञानेश्वर देवी चरणाक प्रार्थना करताची हे संदर्भा भितर मागेले हे कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम।